ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हैदराबाद गॅझेट मान्य केल्यानंतर खरं तर आता प्रमाणपत्र वाटपा संदर्भातल्या चर्चा सुरू आहे आणि परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदीच्या जे नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय स्थिती आहे आपण जाणून घेऊया. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण सर आपल्यासोबत आहेत. सर, परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी जे GR जे आहेत ते नेमकं कधीपर्यंत वितरित होणार आहे? गॅझेट जे मान्य झालेलं आहे शासनाकडून त्याच्या प्रमाणपत्राचं वितरण कधीपासून होणार आहे? आपण प्रथमतः हे पाहायला पाहिजे की हैदराबाद गॅझेटियर म्हणजे नक्की काय आहे. हैदराबाद गॅझेटियर हे 1909 पर्यंत तत्कालीन निजामाच्या राजवटीमध्ये त्यांचे असलेल्या ज्या विविध बाबींचे ज्या नोंदी होत्या ते 1918 साली प्रसिद्ध झालेलं गॅझेटियर आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीची लोकसंख्या नमूद आहे, त्यांचे पोशाख कसा असतो, त्यांचा व्यवसाय काय आहे, या अनुषंगाने त्या नोंदी आहेत. आणि कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी जे पूर्वीचे वेगवेगळे शासन निर्देश आहेत, या शासन निर्देशामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये या नोंदी ज्या गॅझेटमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय त्या कुणबी मराठा कुणबी यांची लोकसंख्या काय होती, त्याचं काय प्रमाण होतं, त्या का म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की कापू किंवा कुणबी अशा स्वरूपाच्या नोंदी तेव्हा होत्या. त्याचा आधार घेऊन ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये या नोंदी आहेत त्यामध्ये आपण कुणबी दाखल्यासाठी जे पण अर्ज येतील ते अर्ज येत असताना याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की कुणबी जातीचा पुरावा पाहणं खूप गरजेचं आहे. 1967 पूर्वीचा सक्षम सबळ पुरावा असेल तर त्या पुराव्या आधारेच हे जातीचे दाखले दिले जाणार आहेत. OBCसाठी सर्वांना जातीचे दाखले ज्या निकषाच्या आधारे दिले जातात, जे नियम आहे 2000 सालचे जात दाखले देणे, ते नियम कुणबीसाठी सुद्धा लागू आहेत. याच्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी सुटसुटीतपणा येण्यासाठी 2009च्या शासन निर्णयानंतर गाव पातळीवर सक्षम अधिकाऱ्याला जातीचा दाखला देण्यासाठी स्थानिक चौकशी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहाय्यक या तिघांची समिती नियुक्त केलेली आहे. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये उपविभाग स्तरावर तालुका स्तरावर या लोकांसाठीचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण गेल्या आठवड्यामध्ये सर्व ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे प्रशिक्षण पूर्ण झालं सर? ते याच्यामध्ये काम पूर्ण होणं असा पार्ट असत नाही. प्रशिक्षण जे आहे ते आम्ही घेतलेलं आहे. आता अर्ज हा संबंधित ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपण कुणबी जातीचे आपल्याकडे सबळ पुरावे आहेत आणि त्यांनी त्याच्या गरजेनुरूप याच्यासाठी अर्ज केला तर तो अर्ज प्रथमतः गाव पातळीवर स्थानिक चौकशी होईल. ही स्थानिक चौकशी होऊन ते त्याची शिफारस करतील, तहसीलदारांच्या स्तरावर येईल, त्या ठिकाणी पडताळणी करून अंतिमरित्या जे पण पुरावे आहेत ते पुरावे विचारात घेऊन सक्षम अधिकारी म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांच्या स्तरावर प्रत्येक प्रकरणे गुणवत्तेच्या स्तरावर त्याची पडताळणी करून दाखले निर्गमित करण्याची कारवाई त्यामध्ये करतील आणि अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर, नेमकं महत्त्वाचा विषय असा की प्रमाणपत्र वाटप नेमकं कधीपासून परभणी जिल्ह्यात सुरू होणार आहे? प्रमाणपत्र वाटप हे चालूच आहे, त्यामुळे प्रमाणपत्र वाटप कधी चालू होणार आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. ही निरंतर प्रक्रिया आहे. जेव्हा जेव्हा जातीच्या दाखल्यासाठी कोण अर्ज करतो तेव्हा तेव्हा त्याची चौकशी केली जाईल, त्याचे पुरावे तपासले जातील आणि जे पण सबळ सक्षम पुराव्यासहित दावा केला जाईल त्याला जातीचे दाखले देणं आपण चालूच ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये एक आणखी फक्त सुटसुटीतपणाने ही प्रक्रिया राबवण्यासाठीचा तो शासन निर्णय आहे. याच्या अनुषंगाने वेगळे कधी दाखले दिले जातील हा मुद्दा असू शकत नाही. ही निरंतर प्रक्रिया आहे, ती आमची चालूच आहे दाखले देण्याची. हैदराबाद गॅझेटनुसार जे नवीन लोकांनी जे मागणी केलेली आहे तुमच्याकडे किंबहुना जे तुमच्या समितीमध्ये गठीत करण्यात आलेले आहे त्यांना प्रमाणपत्र कधी वितरित होणार आहे? याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यासाठी लोकांनी अर्ज पहिली कृती कुठून होणार आहे? लोकांकडून होणार आहे. लोकांना त्यासाठी काय कालावधी लागेल,
त्यासाठी ते त्यांच्याच कागदपत्रांसह जेव्हा केव्हा ते दावा करतील त्यावेळेला प्रत्येक आज आलेला आमच्याकडे आता काही स्थानिक स्तरावर अर्ज आलेले आहेत त्याची पडताळणी करायला आपण सूचना दिलेली आहे. जेव्हा ही पडताळणी करून सबळ पुराव्यासह दाखला सक्षम अधिकाऱ्यापुढे येईल तेव्हा तो दाखला दिला जाऊ शकतो. हा दाखला कोणत्याही वेळी दिला जाऊ शकतो. वर्किंग डेला उद्यासुद्धा दिला जाऊ शकतो. त्यामुळे असं आपल्याला स्पेसिफिक आपण असं म्हणू शकत नाही की हैदराबाद गॅजेटमुळे. हैदराबाद गॅजेट हे इतर सर्व पुराव्यांसहित आणखी एक गोष्ट आहे की ज्याचा आधार घेऊन स्थानिक चौकशी केली जाणार आणि स्थानिक चौकशीला काही कालावधी लागणार आहे. ही गोष्ट अशी आहे की ही असं आपण त्याला विशिष्ट कालमर्यादेमध्ये बंदिस्त करू शकत नाही. स्थानिक चौकशी मुळात सुरुवात कुठून होते तर सुरुवात जो व्यक्ती दावा करेल त्याचे अर्ज किती आले. गेल्या आठवड्यापर्यंत आमच्याकडे हे अर्जच आले नव्हते. आता अर्ज यायला चालू शेवटच्या 1-2 दिवसात झालेत. आता या आठवड्यात येतील. जसे अर्ज येतील तसे ते तहसील स्तरावरून त्या गाव पातळीवर पाठवले जातील. गाव पातळीवरची स्थानिक समिती याच्यामध्ये चौकशी करेल. चौकशी करून पुन्हा तो अहवाल तालुका आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर प्राप्त होईल आणि त्या ठिकाणी जातीचे दाखले दिले जातील. परंतु आपण अशी या बाबतीत स्पेसिफिक असं कालमर्यादेचा मुद्दा नाही. जेव्हा जेव्हा एखादा पात्र दाखला सबळ पुराव्यासह पुढे येईल तेव्हा प्रक्रिया पूर्ण झाली की तत्काळ त्याला दाखला दिला जाईल, निर्गमित केला जाईल. 17 सप्टेंबरला काही पालकमंत्र्यांच्या हस्ते अनेक जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र वितरित होणार आहे. त्या अनुषंगानं परभणीत काही हालचाली आहेत. यासाठी आपण 17 सप्टेंबरला असा प्रयत्न करत आहोत की त्या कालावधीपर्यंत असे जे दाखले आहेत हे तयार होऊन झाले तर आपण प्रतिनिधी स्वरूपात काही दाखले वितरित करण्याचं आमचा मानस आहे. थँक्यू. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण होते यांनी स्पष्ट केले की नियमित प्रकारे जो आवेदन करतो धारक त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. मात्र येत्या 17 सप्टेंबर अर्थातच मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते काही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे. चौकशी समिती जी गठीत गाव पातळीवर झाली होती त्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TVN मराठी, परभणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.